नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। जळगावजा येथे शॉर्ट सर्किटमुळे वाहन जळून खाक, 11 लाख रुपयांचे नुकसान। दिनांक 29 मार्च 2026 रोजी जळगावजा येथील भाजी मार्केटजवळ डायमंड ट्रान्सपोर्ट समोर दुपारी 2 वाजताचे दरम्यान अशोक लेलंड कंपनीचे वाहन शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याचे समोर आले। वाहन क्रमांक MH28 AB 5888 वाहनाचे मालक कैलास धामणे राहणार जळगाव जा येथील असून दिनांक 29 मार्च रोजी दुपारी बाहेर गावावरून येऊन डायमंड ट्रान्सपोर्ट समोर वाहन उभे करताच क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले। अचानक वाहनाला आग लागल्याने परिसरातील नागरिकांनी वेळ न घालवता आग विझविण्याचा प्रयत्न केला। चालकाचा जीव वाचला तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हाकेच्या अंतरावर नगर परिषदचे फायर ब्रिगेडचे वाहन उपलब्ध असताना व तत्काळ घटनेची माहिती दिली असता नगर परिषद प्रशासनाने फायर ब्रिगेडचे वाहन अग्निशमन दल जळगाव जा येथील भाजी मार्केटजवळ उभे असताना वाहन समोर शासकीय कर्मचाऱ्याचे वाहन उभे असल्याने 200 मीटरचे अंतरावर असताना अग्निशमन दलाचे वाहन 15 मिनिटे उशिरा दाखल झाले असल्याने व आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने वाहनाचे किमान 11 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वाहन मालक कैलास धामणे यांनी बोलताना सांगितले। घटनेचे गांभीर्य पाहून संघर्ष वाहन चालक मालक युनियन संघटनेच्या वतीने अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत बकेटने पाणी आणून वाहन विझविण्याचा प्रयत्न करत काही पदाधिकारी यांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन शासनास माहिती देण्याचे सहकार्य केले। काही पदाधिकारी यांनी वाहनातील कच्चा माल कॅरेट खाली केल्याचे सहकार्य केले। मोठा अनर्थ टाळला असल्याने परिसरात वाहन चालक मालक युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे। जळगाव जा, बुलढाणा।